आपण इथे गवारच्या शेंगा छान तोडून घेतलेल्या आहे आणि इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून घेऊयात. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरे मोहरी टाकली आणि छान आपण 1 वाटी कांदा इथे टाकणार आहोत. त्याला छान शिजून घेतल्यानंतर आपण यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आणि थोडेसे 1 वाटी टमाटर टाकून घेऊयात. त्याला शिजण्यासाठी मीठ घालून घेऊयात. याला छान शिजल्यानंतर तिखट, हळद आणि धनिया पूड टाकून आपण छान मिक्स करून घेऊयात. यानंतर आपण इथे छान याला मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण गवारीच्या शेंगा आपण ॲड करून घेऊया. तर ही रेसिपी नक्की आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. आता याला छान एक वाफ काढून घेऊया. ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहे. जे भांड्याला आपलं पाणी सुटतं ना, त्या पाण्यानेच ही भाजी शिजत आहे. तर यामध्ये पाणी ॲड करायची आवश्यकता नाही आहे. बघू शकता इथे पाणी जसं याला सुटत आहे तशी आपली भाजी. यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करून याला छान एक वाफ